नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजेत. तर मी आलो आहे गावी. आमच्या समोरच नवीन घराचं बांधकाम चालू आहे आणि मी आता चाललो आहे आमच्या जुन्या घरी खोलवाडीला. तर चला. आणि चालता चालता मला एक जनावर दिसलं. गरमी असल्यामुळे ना हे अशी जनावरं ना मंडळी गावात वगैरे ना बाहेर खूप पडतात, कारण गरम जाम होत असतं. आणि त्याच्यानंतर मी आलो आमच्या खोलवाडीच्या पुलावरती. तुम्ही मागे बघू शकता, मस्तपैकी हा आमचा खोलवाडीचा सुंदर असा परिसर आहे, खूप छान असा. आणि इथे जे पाणी दिसते ना, तिकडे आम्ही गणपतीचं विसर्जन करतो दरवर्षी. त्यासाठी हा खड्डा स्पेशल बनवलेला आहे. त्यानंतर हे समोर जे दिसतंय सगळं मैदान आहे, तिथे आम्ही पूर्वी जेव्हा सर्व मुलं गावी असायचे ना, त्यावेळी आम्ही मळ्यांमध्ये ना खेळायचो. ती काय मजा काही वेगळीच होती. ही व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना आठवेलच सगळ्या मुलांना. त्यानंतर मी गावच्या घरी म्हणजे आमचं जे देवघर आहे तिथे गेलो. देवाच्या पाया वगैरे पडलं, अगरबत्ती वगैरे लावली, देवाचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि निघालो. आणि ही आहे आमची खाली जुन्या घरातली विहीर आहे. आणि त्यानंतर आलो मंडळी वरती. तर ही आमची एक रूम आहे, ती रूम थोडीशी साफ करून घ्यायची होती. आणि हे एवढं सगळं सामान आहे ते मी हळूहळू बाहेर काढलं. हे बघा, मी काम करायला सुरुवात केली आणि थोडं करून साफसफाई करून व्यवस्थित छानपैकी सगळं केलं. काम माझं चालू आहे. आणि त्यानंतर मग तरी जोरदार अशी माझी साफसफाई चालू आहे. म्हणजे गावात आल्यावरती ही सगळी कामं तुम्हाला करावीच लागतात, कारण जर घरी कोणी नसलं गावातल्या तर ते सगळी घाण होऊन जात असते त्यामुळे. आणि बाजूलाच मागच्या दरवाजाचा इथे आमचा पाटा आहे, जो पारंपरिक मिक्सर म्हणता येईल त्याला. तर पाटा वरवंटा आहे. तर आमची आज लाईट गेलेली होती सोमवार असल्यामुळे, तर आई ते पाटा वरवंट्यावरतीच वाटण वाटत होती. आणि ही बऱ्याच कोकणातल्या घरांमध्ये असा पाटा वरवंटा हा ऑप्शन म्हणून ठेवलेलाच असतो, की लाईट वगैरे जाते त्यासाठी. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे एवढं सगळं सामान मी बाहेर काढलेलं आहे. एवढं सगळं सामान आहे. इकडे टी व्ही पण होता जुना, तोही काढला आहे. आणि हे एवढं सारं सामान श्याम कंटाळा आला. त्यानंतर ही रूम वगैरे व्यवस्थित साफ करून घेतली, धुतली वगैरे. आणि छानपैकी बघा आता कशी मस्त दिसते. तर मंडळी मग मी ते सगळंच बाहेरचं सामान होतं ते आतमधल्या रूममध्ये आणलं आणि हे अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घेतलं. आणि माझं काम झालेलं आहे. आणि आत्ता ही व्हिडिओ मी आत्तापुरती थांबवतो आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.